नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला साबुदाण्याचे चकली करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी हा साबुदाणा भिजत घातलेला आहे. एक 4 ते 5 तास भिजत घातलेला आहे. छान असं धुवून घेतलेला आहे. 1 किलो साबू आहे पूर्ण हा. तर ह्याला चांगलं धुवून घेतलं अगोदर आणि नंतर ह्याला छान भिजवलं. ते एकदम मस्त असा फुलून आलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. म्हणजे चकल्या एकदम छान एकदम तुटणार नाहीत, करणार नाहीत, अशा एकदम सॉफ्ट होतील आणि जास्त दुप्पट तिप्पट असे फुगतील पण. तर त्यासाठी आपण हा 1 किलो शाबू घेतलेला आहे आणि 1 किलो शाबूसाठी आपण 2 किलो बटाटे वापरणार आहेत. तर मी याच्यामध्ये आता एकदम उकळतं पाणी टाकून घेते. तर हे छान असं साबुदाणा जरा थोड्याशा मोठ्या पातेल्यामध्ये पण घेतला आहे आणि चांगला एकदम मोकळा करून घेतलेला आहे. बघा असं सुट्टा पूर्ण. तर आपण आता याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकू. एक साबुदाणा पूर्ण भिजला जाईल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे उकळलेलं. तर हे अशा पद्धतीनं पूर्ण आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. पूर्ण भिजला जाईल असं मिक्स करते मी पूर्ण. अशा पद्धतीनं आपण पूर्ण साबुदाणा एकदम एकसारखा असा भिजवून घेतलेला आहे. आता ह्याला झाकून ठेवायचं आहे. 8 ते 10 तास एकदम झाकून ठेवायचं आहे. म्हणजे रात्रभर ठेवायचं आहे आणि नंतर सकाळी उठून आपल्याला याच्या चकल्या बनवायच्या आहेत. तर पुढचा व्हिडिओ मी सकाळी दाखवते. हे अशा प्रकारे आपला साबुदाणा एकदम छान असा मऊ एकदम भिजलेला आहे. बघा चक्क असं पीठ झाल्यासारखं झालेलं आहे हे अशा पद्धतीनं. तर आता आपण हे पूर्ण मोकळा करून घेणार आहे. असा पूर्ण हाताने एकत्र असा काढून घेणार आहे. पूर्ण घट्ट बसलेला आहे ना, त्याच्यामुळे हे पूर्ण असं काढून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला 1 किलो साबुदाणा आहे तर 2 किलो बटाटे टाकायचे आहेत. तर हे 2 किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतली. तर हे आता आपण किसून घेणार आहेत. तर आपण चकल्या ह्याच्या करणार आहेत, हिरव्या मिरचीच्या करणार आहेत. तर त्यासाठी हे आपण जिरं घेतलेलं आहे 1 चमचा आणि याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. उपवासाचे असल्यामुळे याच्यामध्ये दुसरं साहित्य काहीच टाकायचं नाही. फक्त जिरे आणि हिरवी मिरची आणि मीठ एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण पूर्ण बटाटे किसून घेतलेले आहेत. बघा जवळून दाखवते. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये टाकणार आहे. हे इकडं आमच्या माऊचं पण खाणं चाललं आहे बटाटे. तर आपण साबुदाण्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहे किस. तर हा पूर्ण केस आपण टाकून घेतला आहे याच्यामध्ये. ते हे आपण आता हिरवी मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं ते पण टाकून घेणार आहे. तिखटानुसार टाका. नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर 4 चमचे मीठ टाकते. आणि छान एकदम असं हाताने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर नंतर मी मळून झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे अशा प्रकारे आपण पूर्ण एक जीव असा हाताने मळून घेतलेला आहे. तर आता याच्या आपण चकल्या करून घेणार आहे. बघा किती एकदम मिक्स छान झाले आणि सुगंध पण खूप सुंदर यायला लागलेला आहे. तर आपण आता चकल्या करून घेऊ. एक बेडशीट किंवा एखादं छान सुती कापडावर टाकून घेऊ किंवा प्लॅस्टिकचा पेपर असेल तर त्याच्यावरही टाकलं तरी चालेल. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण सगळ्या चकल्या पाडून घेणार आहेत आणि छान एकदम कडक उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला ह्याला सुकवून घ्यायचं आहे. हे असं सील करायचं याचं तोंड आणि अशा पद्धतीनं हे करू. तर सुकल्यानंतर तुम्हाला तळून दाखवते परत.
बघा एकदम आपण प्रमाण एकदम परफेक्ट टाकल्यानंतर अशी तुटत नाही, काय नाही, त्यामुळे एकदम छान चकली पडते. तर तुम्ही ह्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन मस्त अशा कुरकुरीत असा टम्म फुगणाऱ्या तुम्ही या चकल्या बनवू शकता साबुदाण्याच्या. हे 2 दिवसामध्ये आपल्या चकल्या एकदम छान असं कडक वाळून तयार झालेल्या आहेत. बघा किती सुंदर, एकदम असं तुटल्या नाहीत, काय नाही, एकदम अखंड सगळ्या चकल्या निघालेल्या आहेत. ते अशा पद्धतीनं परफेक्ट माप वापरून तुम्ही साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या ह्या चकल्या करून बघा, नक्की सर्वांना आवडतील. तर आपण आता याच्यातली 1-2 मी तुम्हाला तळून पण दाखवते. हे थोड्याशा चकल्या घेतलेल्या आहेत मी, ह्या तळून दाखवते. तेल ठेवलं आहे गरम करायला, तर आपण तळून बघू. एकदम छान असं आकार एकदम याचा मोठा होतो, एकदम छान फुगल्या जातात. तेल थोडंसं थंड आहे वाटतं, बघू आपण थोडं गरम झाल्यानंतर. बघा किती एकदम मस्त, एकदम कुरकुरीत आणि एकदम आकार पण एकदम मोठा झालेला आहे याचा. छान तळून तयार झाल्यात. तर ह्याच पद्धतीनं आता मी दुसऱ्या पण तळून दाखवते तुम्हाला. अतिशय खमंग कुरकुरीत अशा ह्या आपल्या चकल्या होणार आहे. तर ह्या अशा प्रकारे पूर्ण मी तळून घेते आता. बघा किती पटकन फुगायला चालू झालेला आहे. हे अशा प्रकारे आपल्या एवढ्या चकल्या छान असं तळून झालेल्या आहेत. तर बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी पूर्ण एकदम परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला सांगितलेलं आहे. बिलकुलसुद्धा बिघडणार नाही चकली. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉन पण दाबा. थँक्यू.